नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. विकासाचे मॉडेल म्हणून चंदगड मतदारसंघाकडे पाहिले जाईल. भरमू वाढदिनाच्या कार्यक्रमात आमदार शिवाजीराव पाटील यांचे स्पष्टीकरण. त्याचबरोबर यापुढील आमदारसुद्धा भरमू अण्णाच ठरवतील, असेही स्पष्टीकरण आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले. माझ्या आमदारकीची अजून 3.5 वर्षे शिल्लक आहेत. या कालावधीत इतका विकास करू की भरमू अण्णांच्या स्वप्नातला चंदगड तालुका तयार करू. संपूर्ण महाराष्ट्रात एक विकासाचे मॉडेल म्हणून चंदगड मतदारसंघाकडे पाहिले जाईल, अशी ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली. मजरी कार्वे येथील स्वराज्य हॉल येथे आयोजित भरमू अण्णा पाटील यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुराम नंदियाळी होते. संपूर्ण तालुक्याच्या वतीने अण्णांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक MT कांबळे यांनी करून शत्रूशीही मैत्री करणारा अवलिया असून त्यांचा आदर्श सध्याच्या पिढीने घेतला पाहिजेत, असे सांगितले व भरमू अण्णांच्या कार्याचा आलेख मांडला. आमदार शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले, भरमू अण्णा व त्यांच्या कुटुंबियांनी माझ्यासाठी जीवाचे रान केले, रक्ताचं पाणी केलं. अण्णांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील माणसावर विश्वास ठेवला आहे. याचा विश्वास सार्थ ठरविणार आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते व रोजगार या बाबतीत पुढील 3 वर्षाचा प्लॅन तयार आहे. बेळगाव वेंगुर्ला 10 मीटरचा मार्ग मंजूर झाला आहे. हलकर्णी MIDCत केंद्र शासनाचे 2 मोठे प्रोजेक्ट येत आहेत. सैनिक बांधवांसाठी सैनिक भवन मंजूर केले आहे. आयुष्यमान हॉस्पिटल चंदगडमध्ये मंजूर झाले आहे. चंदगड मतदारसंघ पर्यटनमध्ये जगाच्या नकाशावर आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. भरमू अण्णांनी इतकी वर्षे गट सांभाळला आहे. प्रत्येकाच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. हे कुणाचंही काम नाही, हे फक्त भरमू अण्णाच करू शकतात. त्यांनी या तालुक्याच्या विकासासाठी अनेक स्वप्ने पाहिली आहेत. त्यांच्या हयातीत चंदगड मतदारसंघाचा कायापालट झालेला दाखवायचा आहे. मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. मंत्री महामंडळामध्ये अडकलो तर माझा चंदगड मतदारसंघ थांबेल. त्यामुळे या 3-3.5 वर्षात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. पुढील आमदार भरमू अण्णाच ठरवतील, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. सत्काराला उत्तर देताना भरमू अण्णा पाटील म्हणाले, माझ्या हयातीत श्रीमंती पुढे कधीही झुकलो नाही. ना पै ना पैसा असताना या जनतेने मला आमदार नामदार केलं. पाणी, शिक्षण, आरोग्य, रस्ते हे प्रश्न सुटले पाहिजेत, ही भूमिका घेऊन तत्कालीन युती सरकारला मी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज तालुक्यातील शेतकरी स्वाभिमानानं जगत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, शेतकरी समृद्ध झाला. रोजगारासाठी ITI केंद्र आणलं, MIDC आणली, PSI ट्रेनिंग सेंटर कोवाडला मंजूर केलं. मात्र त्यावेळी ही जमीन दिली नाही. आज त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. आजही तेच नडलं, असे उद्गार त्यांनी काढले. प्राध्यापक किसनराव कुराडे यावेळी म्हणाले, राजकारणातील महिलांचा सहभाग सर्वांनी मान्य करायला हवा. पुढे विधानसभा व लोकसभेत 50% आरक्षणासाठी प्रयत्न करा. बेळगाव सावंतवाडी रेल्वे मार्ग झाला पाहिजेत. तसेच चंदगड मतदारसंघात रस्त्याचे जाळे निर्माण करा, असा सल्ला आमदार शिवाजीराव पाटील यांना दिला. यावेळी माजी आमदार परशुराम नंदियाळी, GM पाटील, प्रभाकर खांडेकर, गोकुळचे संचालक अमरीश घाटगे, ज्योतिताई पाटील, नामदेव कांबळे, मोहन चव्हाण, वैष्णवी बोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉक्टर परशुराम पाटील, प्रकाश चव्हाण, MJ पाटील, संभाजीराव देसाई, SR पाटील, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील कानेकर, उपनगराध्यक्षा आयेशा नाईकवाडी, सचिन बल्लाळ, शांताराम बापू पाटील, मोहन परब, बबन देसाई, उदयकुमार देशपांडे, यशवंत सोनार, नामदेव पाटील, BD पाटील, भारती जाधव, शामराव बेनके, MV पाटील, प्राध्यापक RP पाटील, भावकू गुरव, दिग्विजय देसाई, विष्णू गावडे, अशोक कदम, विशाल बल्लाळ, तुकाराम बेनके, RG पाटील, विठाबाई मुरकुटे, सुरेश सातवणेकर, कल्लाप्पा नेवगिरे, पूनम पाटील, मनीषा शिवणगेकर उपस्थित होते. आभार संचालन रणजित कागनकर व अनिल शिवणगेकर यांनी केले, तर आभार गोकुळचे माजी संचालक दीपकदादा पाटील यांनी मानले.